वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देशसेवेचे व्रत अंगीकारून मातृभूमीच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या आणखी एका शूर जवानावर काळाने घाला घातला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र आणि भारतीय लष्कराच्या 411 पॅरा युनिटमधील पॅरा कमांडो शाकिब पिरमहमद पठाण यांचे आग्रा येथे विजेचा धक्का लागून दुर्दैवी निधन झाले. या घटनेने सोनांबे गावासह संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र आणि भारतीय लष्कराच्या 411 पॅरा युनिटमध्ये कार्यरत असलेले पॅरा कमांडो शाकिब पिरमहमद पठाण वय 32 यांचे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सैन्य दलाच्या निवास परिसरात काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने दुर्दैवी निधन झाले. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. मात्र कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि देशाने एक धाडसी जवान गमावला. शाकिब पठाण यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, साजन हा लहान मुलगा आणि 2 भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी सोनांबे येथे लष्करी व शासकीय इतमामात तसेच मुस्लिम रीतिरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, सैनिक अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. ही दुःखद बातमी समजताच सोनांबे गावासह संपूर्ण सिन्नर तालुक्यात शोककळा पसरली. तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांचे सासरवाडीचे शाकिब पठाण असल्याने त्यांच्या कुटुंबियांशी असलेल्या कौटुंबिक स्नेहसंबंधामुळे त्यांनीही दुःख व्यक्त करत कुटुंबियांचे सांत्वन केले. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून भारतीय लष्करात दाखल झालेल्या या शूर सुपुत्राच्या अकाली जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचासाठी संगमनेर.